नुसतं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली चोरी झाली हे बोंबलणं कशासाठी? 1950चा जो कायदा आहे, यादी तयार करण्याचा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की खोटारडेपणा तो यादीमध्ये समावेश केला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती तुम्ही कारवाई करू शकता. त्या अधिकाऱ्याला कुठलंही सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन नाही. म्हणजे राज ठाकरेचं MNS असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल की ज्यांनी लिस्ट तयार केलेली आहे, मी त्यांना असणारं विचारतोय की ज्या बूथमध्ये ज्या प्रभागामध्ये आपल्याला असणारं हे सगळं सापडलेलं आहे, त्याच्यामुळे ती यादी कोणी जोडली या अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला मिळतं. त्या अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्राचं जे कमिशन आहे किंवा इलेक्शन कमिशन आहे, दोघाही आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट का करत नाही? नुसतं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली चोरी झाली हे बोंबलणं कशासाठी? इथे कुठेतरी मला कॉम्प्रोमाइजचा वास येतो की सरकारच्या विरोधात आपण असणारा म्हणजे हा बेनिफिट सरकारलाच होणार, तेव्हा सरकारच्या विरोधामध्ये आपण पूर्णपणे गेलो तर आपले मेलेले मुर्दे जागृत करतात की काय याची भीती आहे. त्याच्यामुळे अर्धवट लढा हा जो आहे हा धोक्याचा आहे असं मी त्या ठिकाणी तो पूर्णत्वाला घेऊन गेला पाहिजे. त्याच्यामुळे मनसे असेल, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याकडे जो डेटा आहे, ज्या प्रभागामधलं त्यांना सर मिळाले आणि त्या प्रभागामधनं ज्या बूथवरती त्यांना मिळालेला आहे त्या बूथचा अधिकारी हा आयडेंटिफाय होऊ शकतो. तर त्याच्या विरोधात तुम्ही असं का ऍक्शन मागत नाही आहात? त्यांची नावं मागवा, ऍक्शन घ्यायला सांगा. आणि ही ऍक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन घेऊ शकतात आणि चीफ इलेक्शन कमिशन घेऊ शकतात सेंट्रलचे. त्यांना सरकारची परमिशनची गरज नाही.